आशुतोष राव घर सोडता की काय? हो हो घर सोडून चाललोय. उलट उत्तर देऊ नको. बॅग का भरतोय हे विचारतोय ना. शिवाच्या आजीच्या गावाला चाललोय आपण म्हणून बॅग भरतोय. वा 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 उत्तम. काय लग्न म्हणजे दोन कुटुंबांनी एकत्र येणं असतं. तर तू तिच्या आजीच्या गावाला जाणं, तिने तुझ्या आजीच्या गावाला जाणं उत्तम आयडिया. वा वा जा बिंदास जा भाई मजा कर. मी आपण म्हणलो ऐकलं नाहीस का तू? सॉरी कम अगेन. आपण चाललोय तू आणि मी. अरे पण मी येऊन काय करू? तू की नाही माझा खूप जवळचा मित्र आहेस त्यामुळे सोबतीला मला तू लागणार आहेस. हे बघ भाई, हे बघ तुझे टी शर्ट मला येणार नाहीत भाई. अरे रोज चेस्ट मारतो भाई, तुझे टी शर्ट नाही येणार मला. स्ट्रेच होतील थोडे घाल पण. एक मिनिट. तुला आज आठवलोय मी. इतके दिवस मी आठवलं. मी तुला विचारतोय त्या रात्री काय झालं तू मला सांगितलंस का? नाही सांगितलं ना. हळू लाव तुटेल ती. त्या रात्री जे व्हायचं तेच झालं. जे व्हायचं तर ते झालं ना. चांगलं झालं ना. मग भावा जरा हसून सांग. असा काय चेहरा पाडून बोलतोय? हे काय मी खुश आहे. आहेस ना? हो मस्त छान खुश आहे मी आणि म्हणूनच मी चाललोय आणि तूही बरोबर येतोयस. हे बघ आशू, तुम्ही दोघे जा. मी कशाला कबाब मध्ये हड्डी? तू शिवाला वेळ दे ना. तेच तर नाही करायचंय. बाई आजी येणार आहे. बाई आजी येणार आहे हे ऐकून मी काय उतावळा होणार आहे? हे मला नाही यायचंय ना आशू. माझ्या डिस्कशन नाही आहे तू येतोयस. हे घे. हे बघ नेहमी मी बघते काय मी येतो पण तुझे टी शर्ट मी घालणार नाही. मी माझे कपडे घेऊन येतो. तू बाहेर ये, मी लगेच कपडे घेऊन येतो. ठीक आहे. खरेदी करावी लागेल. कसं पिकनिकला चाललोय, फिरायला चाललोय, छान दिसणं अपेक्षित आहे. जे कपडे आहेत ते बाबा, बॅगेत ठेव आणि पटकन निघ. तुला बघून गळ्यात पडेल ती. काय बाबा एवढा टकाटक चकाचक होऊन कुठे निघालास? हा काही नाही असंच म्हणजे अरे तो आम्हाला पागल समजतो का आपण येडे रे? खरं सांगा, म्हणजे खरं खरं उत्तर दे. दिव्या ताईला भेटायला चाललायस ना? म्हणजे वाटलं की एक प्रयत्न करायला पाहिजे तिच्याशी बोलायचा. तशी चिडली आहे ती माझ्यावर, पण जरा बोललो तिच्याशी, थोडं कन्व्हिन्स केलं तर बोलेल माझ्याशी. नाही काय आता चूक झालीच आहे माझ्याकडनं, पण ती निस्तरायची म्हणल्यावर सगळे आता. हा ठीक आहे, पण दिव्या ताई चालली आहे ना? कुठे कुठे काय म्हणजे शिवा आणि आजी म्हणजे बाई आजीच्या गावी चालले साताऱ्याला. हा तुला दिव्या ताई बोलली नाही याबद्दल काहीच? दिव्या ताई पण ना. अरे ए भावा तू मूड नको खराब करू. अरे ती काय कायमची चालली आहे का? येईल 4 दिवसात परत. अरे पण अशी कशी जातीये म्हणजे? अरे पण मला सांग, नेमकं तिने तुला सांगून तरी का जावं रे? हा तू एवढं सगळं मॅटर करून ठेवले, आता हे सगळं सॉर्ट व्हायला तुला थोडाफार तर स्ट्रगल फेस करावं लागेल ना. हो. ए नाही बरोबर आहे. काकू काकू तू का आलायस इथे? काकू जरा बोलायचं होतं. नाही, आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये आणि दिव्या नाहीये घरात. तू जा. नाही काकू, मी तुमच्याशी बोलायला आलोय. का आता एवढी कसली काळजी आमची? काकू एकदा ऐकून घ्या प्लीज. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. इथं आमच्या लेकीला फसवलंस तू. तिचं डोकं नाही ठिकाणावर, पण आमची डोकी ठिकाणावर आहे. आम्हाला तुझ्याशी काही बोलायचं नाहीये. तू जा बाबा इथून. काकू मी तशी काहीच अपेक्षा नाहीये. मला माहिती आहे दिव्या नाहीये घरात, पण मला तुमच्याशी बोलायचं होतं. तुझी जर अपेक्षा असेल ना, मी तुला माफ करावं. नाही काकू, म्हणजे तुम्ही मला माफ करावं अशी माझी अपेक्षा आहे, पण ते लगेच शक्य नाहीये हे मी समजू शकतो. मी फक्त एवढंच सांगायला आलो की आता शिवा, दिव्या, आजी कोणीच घरी नाहीयेत. तर तुम्हाला जर काही गरज पडली, काही मदत लागली तर मला आवर्जून सांगा. आणि मी तुमचा जावई आहे ना, म्हणून मी हे म्हणतोय. आणि मला खात्री आहे की म्हणजे जरी तुम्ही मला जावई समजत नसाल तर मला पाना गँग मधला एक मेंबर समजा, हा, किंवा वस्तीतला एखादा माणूस समजा. शेवटी मी पण वस्तीतलाच आहे. हे सगळं करून काय होणार आहे? काही मिळणार नाहीये. मी त्यासाठी आलोच नाहीये काकू. मग काकू तुम्ही, आजींनी,
मला जावई म्हणून खूप मान दिलात. मी जेव्हा केव्हा आलो मला घरी राहू दिलं. खूप काही केलं तुम्ही माझ्यासाठी. अहो आजींनी तर दिवाळीला सोन्याची चेन पण दिली. आणि हे सगळं प्रकरण घडल्यानंतर मला त्यांनी राहायला सुद्धा जागा दिली. या सगळ्याची परतफेड करणं शक्य नाहीये, म्हणून काहीतरी करावं असं वाटतंय मला तुमच्यासाठी. इतकंच मला म्हणायचं होतं. आणि मला माहिती आहे की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. त्याचं प्रायश्चित्त करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि मी ते करेन, नक्की करेन. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की त्या तिघी इथे नसताना तुम्हाला काही जर लागलं तर तुम्ही एकट्या नाही आहात. मी आहे. येतो. आशूचं असं जाणं, तुम्ही त्याला अशा पद्धतीने पाठवणं मला पटत नाहीये. सीता काय झालंय? आता शिवाबरोबर काही प्रॉब्लेम राहिला नाहीये ना? शिवा बरोबर प्रॉब्लेम, त्याचा काय संबंध? मी एवढंच म्हणते की तुम्ही आशूचाही विचार करायला हवा होता. त्याला एकदा तरी विचारायचं. परस्पर होकार दिलात त्यामुळे त्याचे हात दगडाखाली. सीता असं काय करतेस? अगं ते लोक आपल्या आशूचे नातेवाईक आहेत. त्यांच्या गरजेच्या वेळी आपण कामाला नाही येणार तर कोण येणार? हा, ते आपल्या आशूला मुलगा मानतात, एवढा जीव लावतात. मग आशूने एवढं केलं तर काय हरकत आहे? तुम्ही ना मुद्दा लक्षात घेत नाहीयात. मला नाही पटत आहे हे. हे बघ सीता, ते कामापुरते गेलेत. काम झालं की ते परत येतील. तू उगाच चिंता करू नको आणि विचार तर अजिबात करू नकोस.